नमस्कार. मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख श्री शिवाजीराव माने आहेत. सध्या लातूर जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे आणि प्रचाराला वेग आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण सरांशी संवाद साधून नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. सर, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सर, लातूर जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे. नेमकं आपल्या पक्षाची काय परिस्थिती आहे, काय सांगाल तुम्ही आम्हाला जिल्ह्यामध्ये? साधारण जिल्ह्यामध्ये शिवसेना ताकदीनं निवडणूक लढवत आहे. जवळपास सर्वच तालुक्यामध्ये शिवसेना आपले उमेदवार दिलेले आहे. औसा तालुक्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून मदनसुरी जिल्हा परिषद शिवसेनेच्या वाट्याला आलेली आहे आणि त्या अनुषंगानं इथं शिवसेना धनुष्यबाणावर लढत आहे. औसा तालुक्यामध्ये, औसा विधानसभेमध्ये भाजप सेनेची युती चांगल्या पद्धतीनं झालेली असून नक्कीच औसा तालुक्यातल्या, औसा विधानसभेतल्या सर्व जागा शिवसेना भाजपा युतीच्या लागतील हे निश्चित आहे. काही ठिकाणी युती झालेली आहे, काही ठिकाणी नाही. परंतु आणखीन 2 दिवसात बऱ्याचशा ठिकाणी कमी जास्त करून युती होईल. परंतु नाहीच जर युती झाली तर उर्वरित जागा शिवसेना स्वबळावर ताकदीनं लढणार आहे. सर, आपली नेमकी मागणी काय आहे? नेमकी किती जागेंची मागणी आहे जिल्ह्यामध्ये? आम्ही जिल्ह्यामध्ये युती व्हावं हा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब, या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आम्हा तमाम शिवसैनिकांना आदेश दिलेला आहे की तुम्ही शक्यतो युती करून लढा. नाही झाल्यास शिवसेना स्वबळावर लढायची, परंतु इतर आपल्या विरोधातल्या कुठल्याही पक्षाशी संगनमत किंवा युती करायचा नाही, हा आदेश पक्षाचे मुख्य नेते भाई एकनाथराव शिंदे साहेबांचा आहे. त्या अनुषंगानं आमची वाटचाल चालू आहे. आणखीन 2 दिवस बाकी आहेत. या 2 दिवसाच्या कालखंडामध्ये कुठं कमी जास्त होईल, कोण मागे घ्यायचं, कोण पुढे जायचं, किंवा युतीच्या संदर्भात बैठका चालू आहेत, त्या संदर्भात 27 तारखेपर्यंत आपला संपूर्ण निकाल लागणार आहे. जो काही निकाल लागेल, ज्या पद्धतीनं वाटाघाटी होतील, या सगळ्या वाटाघाटी वरिष्ठाच्या कानावर घालून आमचे शिवसेनेचे सचिव सन्माननीय संजय मोरे साहेब आहेत. या लातूर जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून डॉक्टर बालाजी किनीकर साहेब हे आमदार आहेत. आमदार बालाजी किनीकर साहेबाला नेमलेलं आहे. आमदार किनीकर साहेब, संजय मोरे साहेब यांच्या मार्फत हा सगळा निरोप आम्ही आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांकडे देऊ आणि त्यांच्या आदेशानुसार पुढची कारवाई काय करता येईल त्या पद्धतीनं आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत. आता काय वाटतं तुम्हाला? तुम्ही आशादायी आहात की तुमची जी काही मागणी आहे ती मागणी मान्य होईल वाटाघाटीमध्ये? काय वाटतं तुम्हाला नेमकं? महायुतीमध्ये महायुतीची सत्ता आणायची असेल, लातूर जिल्ह्यावर महायुतीचाच जिल्हा परिषदचा अध्यक्ष जर बसवायचा असेल तर महायुती होणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. तर नेमकं आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे. काय परिस्थिती आहे पक्षाची नेमकी प्रचारामध्ये? पक्षाची परिस्थिती या मतदारसंघामध्ये, माझ्या जिल्हा परिषदमध्ये अत्यंत चांगली परिस्थिती आहे. ही परिस्थिती एवढी चांगली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मदनसुरी जिल्हा परिषद गट 100% धनुष्यबाणावर विजयी होणार. पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार मदनसुरी पंचायत समिती गणामधून अश्विनी बालाजी माने आणि सयाखान चिंचोली पंचायत समिती गणातून जनाताई पाटील ह्या नक्की विजयी होतील. पंचायत समिती दोन्ही गण कमळाला सुटलेले, भारतीय जनता पार्टीला सुटलेले आहेत. शिवसेनेचा गट, जिल्हा परिषद गट हा धनुष्य बाणावर आम्ही लढतोय. तिन्ही उमेदवार खूप मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार. सर, जिल्हा परिषद जे काही गट आहे या गटामध्ये आपल्या सुनबाई होय शिरू संभाजी माने या निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे आपली प्रतिष्ठा, राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे असं राजकीय विश्लेषक बोलतात. काय सांगाल? बऱ्यापैकी ही चर्चा चालू आहे आणि होणं स्वाभाविक आहे, कारण मी एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाचा घरचा उमेदवार आहे, माझी सून आहे. आणि मग बरेच जणांना असं वाटतंय की आज अभिमन्यू पवार आणि शिवाजी माने यांचं बऱ्यापैकी चाललेलं आहे, युती झाली आहे, हे कुठंतरी विस्कटीत झालं पाहिजे आणि म्हणून वेगवेगळे प्रयोग करण्याची शक्यता विरोधकाकडून नाकारता येणार नाही. परंतु कालच अभिमन्यू पवार साहेबांनी 68 गावातील प्रमुख पदाधिकारी आणि जिल्हा परिषद गट मदनसुरी येथील बूथ प्रमुख, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांचा मेळावाच या ठिकाणी घेतला आणि या मेळाव्यामध्ये
आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी सांगितलं, जिल्हा परिषदचा उमेदवार शिवाजी मानेची सून नसून माझी मुलगी लढते आणि माझ्या मुलीसाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. यदा कदाचित खालच्या कोणी कार्यकर्त्यांनी जर गडबड केली तर मी खपवून घेणार नाही, असा सज्जड दम आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी दिलेला आहे. आणि म्हणून आमचे विरोधक, माझे आणि आमदार पवार साहेबांचे जे काही विरोधक असतील ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करणार आहेत, परंतु मदनसुरी जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचं कुठलंही षडयंत्र चालू दिलं जाणार नाही. जेवढ्या मताधिक्यानं जिल्हा परिषद येईल तेवढ्याच मताधिक्यानं दोन्ही पंचायत समिती सुद्धा निवडून येतील. आता मदनसुरी ग्रामस्थांचा नेमकं तुम्हाला पाठिंबा कसा आहे, काय सांगता येईल? काय मदनसुरी सगळ्यात महत्वाचं आहे. मदनसुरी गावातील मदनसुरी गावातील सर्व नागरिकांना, फक्त मतदारांना नाही, मी सर्व नागरिकांना नम्र आव्हान केलंय. मदनसुरीचा जिल्हा परिषदचा उमेदवार शिवाजी माने नाही, मदनसुरीचा जिल्हा परिषदचा उमेदवार शिवसेनेच्या म्हणून शरयू भोस माने नाहीत. मदनसुरी संपूर्ण गाव उमेदवार आहे, संपूर्ण गाव आहे. हा संपूर्ण मदनसुरी वासियाचा स्वाभिमानाचा प्रश्न आहे, प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आणि म्हणून मदनसुरी वासियानं मी स्वतःच उमेदवार आहे. गावातील प्रत्येक नागरिकानं ठरवलं पाहिजे मी स्वतः उमेदवार आहे आणि अख्खं गाव बाहेर पडलं पाहिजे की मी स्वतः निवडून येणार आहे. आणि मला निश्चित खात्री आहे मदनसुरीमध्ये हे ठरलंय, मदनसुरीतल्या लोकांनी ठरवलंय. गाव तर 100% माझ्या पाठीशी राहणार आहे, परंतु अख्खा गाव संपूर्ण जिल्हा परिषदेच्या गटामध्ये स्वतः प्रयत्न करणार आहे. सर, मदनसुरीमधून किती मताधिक्य मिळेल तुम्हाला, काय सांगाल नेमकं? मदनसुरीमधून अतिशयोक्ती नाही, पण मदनसुरीमधून किमान झालेल्या मताच्या 85% मतं शिवाजी माने जिल्हा परिषदच्या उमेदवाराला, भारतीय जनता पार्टीच्या पंचायत समितीच्या उमेदवाराला 85% मतं मिळतील. सर, मदनसुरीचे जे काही ग्रामपंचायत आहे अनेक वर्ष आपल्या ताब्यात होती, त्या माध्यमातून आपण केलेले महत्वाचे जे काही विकास काम आहेत त्याबद्दल काय सांगता येईल? होय, जास्त काय आमचं सांगत बसणार नाही, परंतु मदनसुरी हे गाव विरोधी विचारसरणीचं गाव आहे. या गावावर अगोदर पगडा शेतकरी कामगार पक्षाचा होता. मधल्या कालखंडामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना मिळून आम्ही चाललो. जवळपास 25 वर्ष या मदनसुरीच्या ग्रामपंचायतीवर सत्ता या गावातल्या सर्वसामान्य नागरिकांनी, लोकांनी आमच्याकडे दिली होती. 25 वर्षाच्या कालखंडामध्ये मदनसुरीतल्या सर्वसामान्य माणसाच्या भावनेला ठेस पोहोचेल असं कुठलंही काम झालेलं नाही. मागील 5 वर्षाच्याच कालखंडामधलं जर आपण घेतले, माझ्याबरोबर एक फार मोठा प्रकल्प इथं सौर ऊर्जेचा प्रकल्प आहे, 22 एकरवरचा प्रकल्प आहे. तो प्रकल्प अवघ्या 6 महिन्यात आम्ही पूर्णत्वास नेला. 6 महिन्यात. जलसंधारणची कामं मुदत संपून गेल्याच्या नंतर गावासाठी आपण पूर्ण केले. पिण्याच्या पाण्यासाठीचा प्रश्न असेल तो आपण मिटवलेला आहे. आणि म्हणून गावातले ग्रामपंचायतीच्या मार्फत जे काही करता येतील ते कामं आपण करण्याचा प्रयत्न केला आहे. या गावात रमाईचे घरकुल असतील, पंतप्रधान आवासाचे असतील, सिंचनाच्या विहिरी असतील, हे जास्तीत जास्त देण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि म्हणून नक्कीच मदनसुरीतली जनता ह्या वेळेस आम्हाला आशीर्वाद देईल अशी अपेक्षा आहे. सर, आपण लातूर जिल्ह्याचं जर राजकारण बघितलं, विशेष करून जिल्हा परिषदचं, तर जे काही निष्ठावंत आहेत त्या निष्ठावंतांना उमेदवारी डावलेली आहे आणि धनदांडके जे काही उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. याकडे कसे पाहता नेमकं? माझ्या माहितीप्रमाणे असा एकही उमेदवार नाही की ज्याला डावलण्यात आलं. एक गोष्ट खरी आहे, एखाद्या ठिकाणी 2-3 उमेदवार असतील तर 2-3 उमेदवारापैकी 1-2 थांबावं लागलंय आणि एकाला उमेदवारी द्यावी लागली आहे. देत असताना पक्षानं ठरवलेले जे काही निकष आहेत, किती दिवसापासून काम करतोय, कोणत्या पदावर काम केलेलं आहे, कोणत्या आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे आणि शिवसेना वाढीसाठी ज्यानं प्रयत्न केला त्या उमेदवाराला उमेदवारी देण्याचा प्रयत्न झालेला आहे. ह्याचा अर्थ असा नाही की त्या बाकीच्या 2 उमेदवारांना काहीच केलेलं नाही, परंतु जागा 1, उमेदवार 3 असतील तर दोघाला थोडं थांबावं लागलंय, एकाला उमेदवारी दिली आहे आणि भविष्यात त्या दोघांचा निश्चित कुठेतरी विचार केला जाणार आहे. परंतु असं शिवसेनेत फार मोठ्या प्रमाणात बंडाळी माजलेली नाही. सर, लातूर जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं उमेदवारी देत असताना की त्यांनी काय काम केलंय किंवा ते पक्षाप्रती काय निष्ठा आहे हे विचारात न घेता त्याच्याकडे पैसा किती आहे, जर समजा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायचं म्हणलं 1 कोटी आहेत का, पंचायत समितीची निवडणूक लढवायचं म्हणलं 50 लाख आहेत का, असा प्रश्न सर्रासपणे यावेळेस कार्यकर्त्यांना विचारला गेलाय. याकडे कसे पाहता, काय सांगाल तुम्ही? माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या मुलाखती घेतलेत या मुलाखतीमध्ये हा विषयच नव्हता. आर्थिक निकष हा विषय आमच्याकडे नाहीच. आमच्याकडे निकष काय, आमचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे पाईक आहेत.
धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराचे ते पाईक आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांना केंद्रस्थानी मानून एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं काम आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही चालणारे शिवसैनिक आहोत. पैसा किती आहे हे आमच्याकडे गौण आहे, परंतु तो लढणारा मजबूत आहे का, तो शिवसैनिक प्रामाणिक आहे का, तो जनतेशी वचनबद्ध राहणार आहे का, या गोष्टी डोळ्यासमोर डोळ्यासमोर ठेवून उमेदवारी दिलेली आहे. आर्थिक निकष आपण लावलाच नाही. एखाद्याकडे गडगंज असा पैसा आहे, परंतु जनमानसात त्याची किंमत जर नसेल तर तो पैसा कामाचा नाही. आणि पैशावर जर सत्ता घेतली असती तर या देशातले गडगंज असणारे 1, 2, 3 नंबरची जी लोक आहेत त्या लोकांनी लोकशाही विकत घेतली असती, सगळे लोक निवडून आणले असते. लोक पैशावर मतदान करणार नाहीत, लोक तुमच्या प्रामाणिकतेवर मतदान करणार आहेत, लोक तुम्ही जनतेशी किती इमानदारीने वागणार आहेत त्याच्याशी मत करणार आहेत. आणि म्हणून या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये घेतलेले जे स्तुत्य असे निर्णय आहेत, लाडकी बहीण योजना असेल, सुशिक्षित बेरोजगारासाठीचे प्रश्न मिटवलेले प्रश्न असतील, मुलींना मोफत शिक्षण असेल, एसटीतली दिलेली सवलत असेल, ह्या सगळ्या योजना ह्या ग्रामीण भागातल्या माणसाशी निगडीत आहेत. आणि या योजनेची आम्ही शिदोरी समजून, हेच आमचं भांडवल समजून शिवसेना 80% समाजकारण 20% राजकारण हे गृहीत धरून आम्ही लोकांसमोर मतदानाला जाणार आहोत. तर राजकारणामध्ये जर आपण बघितलं, कार्यकर्ता हा फार महत्वाचा आहे आणि कार्यकर्त्याला केंद्रबिंदू म्हणून पूर्वी राजकारण केलं जातं. पण तो अलीकडे जर आपण बघितलं की कार्यकर्त्याला राजकारणामध्ये काहीही महत्व राहिलेलं नाही, याकडे कसे पाहता, काय सांगाल तुम्ही? काही प्रमाणात राजकारणाचं व्यापारीकरण व्हायला लागले, ही गोष्ट खरी आहे, परंतु शिवसेना अगदी याच्या विरोधात आहे. आजही शिवसेनेची भूमिका तेच आहे. सर्वसामान्याला न्याय देत असताना अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात जो लढेल तो खरा शिवसैनिक. आणि त्याच्यापैकीच एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलंय, उमेदवारी अशा लोकांना द्या जे भविष्यात शिवसेनेशी बांधील असतील आणि लोकांशी दिलेलं वचन पूर्ण करणारे असतील, अशा लोकांना उमेदवारी द्या. आपण त्याच पद्धतीचा प्रयत्न केलेला आहे. हे व्यापारीकरण चाललं, ही गोष्ट खरी आहे, परंतु हे कुठंतरी लोकशाहीला मारक आहे. आणि म्हणून लोकशाहीला पूरक असं जर ठरवायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये किमान नवयुवकांनी, नवतरुणांनी राजकारणात येणं गरजेचं आहे. घराणेशाहीला मूठमाती देऊन, घराणेशाहीला फाटा मारून, नक्कीच सर्वसामान्य माणसातले, सर्वसामान्याची जाण असणारे, सर्वसामान्याची नाळ जुळलेली पोरं जोपर्यंत राजकारणात येत नाहीत तोपर्यंत राजकारण खऱ्या अर्थानं लोकशाही व्यवस्थित पद्धतीने चालेल असं वाटत नाही. होय, आजची व्यापारीकरण जर थांबवायचं असेल तर मी सर्व नवयुवकांना, तरुणांना आव्हान करतोय, प्रामाणिकपणे समाजाची सेवा करायचंय. समाज हे माझा घटक आहे, मी समाजाचं देणं लागतोय, या भावनेतून या तरुणांनी समोर यावं, राजकारणात यावं, राजकारणाची दिशा बदलेल. सर, नुकतीच झालेली काही लातूरची जी काही महानगरपालिका निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला दणदणीत अशा प्रकारचं यश मिळालं आहे. त्यामुळे नेमकं आपण आता जिल्हा परिषदेवरही आपल्या पक्षाचा झेंडा फडकवू अशा प्रकारचा दावा त्या पक्षातील नेत्याकडून केला जात आहे. याकडे कसे पाहता, काय सांगाल तुम्ही? लातूरमध्ये होय अपयश आलंय, परंतु लातूरचं यश हे काँग्रेसमुळे लातूरला मिळालेलं नाही, काँग्रेसवाल्याला मिळालं नाही. काँग्रेसनं खूप मोठी कामं चांगली केलीत आणि काँग्रेसवर विश्वास आहे म्हणून लातूरकरांनी मतदान केलेलं नाही. तिथं एक षड्यंत्र आखलं गेलं, वेगवेगळ्या काहीतरी नरेटिव्ह पसरवण्यात आल्या आणि म्हणून लातूरकर राजकारणी काही लोक त्या ठिकाणी यशस्वी झालेत. परंतु त्यांना जर आता असं वाटत असेल की लातूर आम्ही काबीज केलंय, लातूर जिल्हा आम्ही काबीज करू, तर हे दिवसा पाहणारं त्यांचं स्वप्न आहे. दिवसा पाहिलेलं स्वप्न 7 तारखेला दुपारी 3 वाजता हे धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि या लातूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. तर आज आपल्या मदनसुरी या गावी मला वाटतं सायंकाळी काँग्रेसचे जे काही माजी मंत्री आहेत अमित देशमुख यांची, तुमचे जे काही विरोधी जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी प्रचाराची सभा आहे, तर याकडे कसे पाहता, काय सांगाल? होय, मलाही आज सकाळी समजलेलं आहे की लातूरचे आमदार अमित भैया देशमुख सभेसाठी आज मदनसुरीला येणार आहेत. त्यांना येण्याच्या अगोदर माझे 2च प्रश्न असणार आहेत. तुम्ही ज्यांच्यासाठी येताय त्यांनी मदनसुरी जिल्हा परिषदसाठी काय केलंय? तुम्ही येताय, तुम्ही या मदनसुरी जिल्हा परिषदेसाठी काय केलंय आणि काय दिलंय? हे फक्त 2 प्रश्न त्यांच्या समोर आहेत. आज तुम्ही नाही, आणखीन जरी कितीही कोणी आले
तर मदनसुरी जिल्हा परिषद गटामध्ये कसलाच फरक पडणार नाही. एवढं चांगलं काम या मतदारसंघामध्ये औशाचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी करून ठेवलेलं आहे. अभिमन्यू पवार साहेबांच्या कामाच्या पावतीवर या मतदारसंघामध्ये भाजप शिवसेनेची युती लढत आहे. भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा कालच मेळावा झालेला आहे. अत्यंत चांगलं वातावरण आहे. आज मी फिरतोय, अत्यंत चांगलं वातावरण आहे. आणि निश्चित याने आणि कुणाच्या जरी कितीही सभा घेतल्या तर या सभेमुळे काही फरक पडणार नाही. कारण अमित देशमुखांनी या मतदारसंघासाठी, या तालुक्यासाठी फक्त आणि फक्त षडयंत्र केलंय. त्यांना फक्त इथं कुठंतरी विस्कळीतपणा आणायचा आहे आणि तेवढ्यासाठीच ते सभेला येत आहेत. मला वाटतंय मनातून ते सभेला येत नाहीत. ह्या सगळ्यांनी हातापाया पडून त्यांना आणलं गेलंय. यांच्या सभेमुळे इथं काहीच फरक पडणार नाही. सर, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करतील? मी संपूर्ण मतदारांना एक नम्र आव्हान करणार आहे. केंद्रात सत्ता महायुतीचे, राज्यात सत्ता महायुतीचे, या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आमदार महायुतीचे, इथलाही आमदार महायुतीचेच आहेत. आणि म्हणून महायुतीच्या पाठीमागं राहून खऱ्या अर्थानं आपल्या भागातला, आपल्या गावातला, आपल्या कच्च्या बच्च्या पोराबाळांचा भविष्याचा विचार करून आपण सर्वांनी महायुतीच्या पाठीमागं उभं टाकावं. महायुतीचे उमेदवार जिथं जिथं असतील त्या सर्वांना निवडून द्यावं, एवढं कळकळीचं आव्हान मी आपल्या वतीनं करणार आहे. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद सर. जय महाराष्ट्र.